कसं पाहता स्ट्रॅटेजिकली ज्या काही मूव्ह करण्यात आले गव्हर्नमेंटकडून पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा व्यापाराच्या 4-5 निकाल सरकारने आधी घेतले, एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही पावले टाकली, त्याच्यात काही चुकीचं नाही. देशभर मोकळी घेतला जातो एक युद्ध सरावाचा 4 वर्ष सगळीकडे. अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडनं खरं त्याची काही स्ट्रॅटेजी असतात युद्धाच्या, काही गोष्टी रिव्हील करायच्या नसतात. तुम्ही कसं बघताय सगळ्या गोष्टी? नाही, असं आहे की 71 साली ज्या वेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही केले होते, त्याही वेळेला या गोष्टी घडलेल्या होत्या. आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देश वाड्याची भूमिका घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या आर्म फोर्सेसनी आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्यच. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेलं आहे. चर्चा आहे की मोदींनी हे नाव, ते मला माहिती नाही, पण नाव दिलं ते योग्य दिलं. कारण काही निष्पाप भगिनी त्यांना वैद्यला सोडून देण्याची स्थिती आणली, त्यांचं कुंकू फुसलं गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल तरी योग्य. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष जे आहेत ते सैन्याचं अभिनंदन करताना दिसतात, विशेष करून काँग्रेस किंवा इतर पक्ष सुद्धा. थेटपणे सरकारचं किंवा मोदींचं अभिनंदन असून विरोधी पक्षाकडून केलं गेलं नाही, म्हणजे कठोर निर्णय घेतल्याबद्दल. तुम्ही असंच सांगितलं, त्याचं मोदींचं नाव घेऊन सांगितलं की यावेळेला असा संकुचित दृष्टिकोन घेणं शांतपणाचं लक्षण नाही. सर आता एअर स्ट्राईक तर झाला, पण याच्या पुढे सरकारने पुढे आणखी स्टेप घ्यावी का इथपर्यंत थांबव का? नाही, आता एक महत्वाची स्टेप घेतली. आता पेशन्स दाखवावं लागतात, त्याची काही रिएक्शन ते करता होती सांगता येत नाही. कारण वातावरण पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठा वर्ग पाकिस्तानच्या नेतृत्वाचा हा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल नाराजी असलेला आहे. पण आता त्याला असं होतं का हे सांगता येत. आज आपण एक राहूया. हिंदी सवाल है इस मामले में. कल रात को 1:30 बजे एयर स्ट्राइक हुआ. गवर्नमेंट पिछले 15 दिन से प्रिपेयर कर रहा था. देखो समथिंग हैपनिंग बिहाइंड द कर्टन, ये भी कहा जा रहा था. आप भी आपकी तरफ से भी सुप्रिया जी और पार्टी मीटिंग में गए थे. किस तरह से देखोगे आप सब इस बात में? सीधी बात है कि और पार्टी की जो मीटिंग हुई हमारी यूनियन ये तय हुआ कि ये इशू पर हम सब एक और लेकर आर्म फोर्सेस, डिफेंस मिनिस्ट्री, प्रधानमंत्री जो कुछ कदम उठाएंगे उसका हमारा समर्थन और सहयोग रहेगा और वो कंटिन्यू किया है. कल जो हो गया मुझे आश्चर्य नहीं लगता, क्योंकि कश्मीर में जो बात हुई थी इतने लोग मारने के बाद हम नजरअंदाज नहीं कर सकते थे. कुछ न कुछ कदम उठाने की आवश्यकता थी और संदेश देने की आवश्यकता थी कि दहशतवादी लोगों को कि ऐसे काम करेंगे तो ये देश सुख नहीं बैठेगा. और ये संदेश देने के लिए कदम उठाने की आवश्यकता थी. मगर कदम ऐसे उठाइए कि जिसमें दहशतवादी जहाँ रहते हैं उनके बेस जहाँ है वो छोड़कर अन्य एरिया के लोगों को कुछ तकलीफ नहीं होनी चाहिए. और इसीलिए जो 8-9 जगह सिलेक्ट किया है वहाँ दहशतवादी लोगों के बेस है, ट्रेनिंग की व्यवस्था है, जो कुछ लगता है लड़ाई के लिए ये सब मटेरियल के स्टॉक वहाँ है और वहाँ ही सुनकर कॉन्सेंट्रेट किया है. ये बात इंडियन एयरफोर्स की
अच्छी बात उन्होंने की, बाकी आम लोगों को तकलीफ नहीं। और जहाँ तफरीक की जगह है वो उद्ध्वस्त करने का काम किया है। But sir, now Pakistan is claiming that even some civilians have died in the airstrike which is done by India. बात ऐसी है, अपना टारगेट ही पीओके थे, पीओके। पाकिस्तान ने घुसकर कुछ किया नहीं। पाकिस्तान ने जो इलीगली कश्मीर की जगह ऑक्यूपाई की है और इसका इस्तेमाल भारत को जब परिस्थिति गंभीर होती है तब हमला करने के लिए जो यूज करते हैं, वहाँ इसे हमले किए हैं। इसके बाद साबित होती है कि भारत आम इनोसेंट जो सिटीजन है इनके बारे में ध्यान देकर तो कुछ किया है, वो काम किया है। Sir, any specific remark on the name Sindhu? एक भावनिक नाम दिया गया। ये अच्छा किया, बिकॉज 27-28 लोग इसमें मर गए थे। जो महिला थी इसका सौभाग्य का निशाना खत्म हुआ था। अब इसीलिए देशवासी उनके साथ है, ये कहने का संदेश एक शब्द से लिया गया। सर, यावेळी पहिल्यांदा पीओकेच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पण आपण स्ट्राईक केलेला आहे। एक स्टेप पुढे गेलं माझी माहिती आहे पीओके मध्ये हल्ली झाली। सर, भारताची एअर स्पेस ओलांडली नाही ही लष्कराच्या दृष्टीने, एअरफोर्सच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिकली कौतुकाची आणि जमेची बाब ठरली। बॉर्डर, एअरफेस या दोन्ही गोष्टीचं जो काही संयम ठेवायला पाहिजे तो इंडियन एअरफोर्सने ठेवलेला आहे। ती बाजू जमेची ठरेल या सगळ्या हल्ल्याच्या दृष्टीनं जेव्हा बात अशी आहे की जगाच्या बाकीच्या देशांच्याकडे ही माहिती आपली गेलेली असेल किंवा जाईल आणि त्यामुळे भारताची भूमिका ही आक्रमण करणारी नव्हती, ही दहशतवादी शक्तीला सडेतोड उत्तर देण्याची होती, हे स्पष्ट होईल। आपणही या खात्याचा कारभार सांभाळलेला आहे। सरकारला काय इथून पुढे कसं जावं, काय भूमिका? आता बात अशी आहे की सर्व देशवासियांना जी काही समस्या उद्या निर्माण होण्याची शक्यता असेल तर सावध राहणं, सहकार्य करणं, एक राहणं, हे सगळं करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचं सहकार्य गव्हर्नमेंटचं राहील। थँक्यू।